नमस्कार भक्तांनो, विश्वाच्या अथांग आकाशात काही क्षण असे असतात जे फक्त खगोलीय घटना नसतात, तर ते आपल्या जीवनाच्या प्रवासातील वळण ठरतात. 3 मार्चची ही चंद्रग्रहणाची रात्र अशीच एक गूढ, शक्तिशाली आणि आध्यात्मिक ऊर्जा घेऊन येणारी आहे. या दिवशी आकाशात दिसणारा लाल चंद्र केवळ दृश्य नाही, तर तो एक संकेत आहे जागरूकतेचा, श्रद्धेचा आणि नव्या सुरुवातीचा. आज आपण जाणून घेणार आहोत त्या गोष्टी ज्या तुमच्या भाग्याला दिशा देऊ शकतात आणि त्या चुका ज्या टाळणे अत्यावश्यक आहे. तर भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत ज्ञानवर्धक ठरणार आहे. त्यामुळे आपल्या फायद्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही हा व्हिडिओ मध्येच पाहिला तर आयुष्यात तुम्हाला कधीही यश मिळणार नाही. व्हिडिओ पूर्ण आणि लक्षपूर्वक पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही. चला भक्तांनो, सर्वप्रथम जाणून घेऊया की हे चंद्रग्रहण भारतात किती वाजता सुरू होईल आणि कधी संपेल. याचा सूतक काळ किती असेल आणि भारतातील कोणकोणत्या राज्यात ते दिसेल. मित्रांनो, हे एक पूर्ण चंद्रग्रहण असेल जे भारतातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात दिसेल. ज्याला ब्लड मून असे म्हटले जात आहे, ते दुपारी 3:20 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 6:47 वाजता समाप्त होईल. याचा सूतक काळ 9 तास आधी म्हणजे सकाळी 6:20 पासून सुरू होईल. भारतामध्ये हे मुख्यत्वे ईशान्येकडील राज्यांमध्ये जसे की आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि पश्चिम बंगाल येथे स्पष्टपणे दिसेल. तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई आणि जयपूर यांसारख्या इतर भागात हे सायंकाळच्या सुमारास सूर्यास्ताच्या आसपास आंशिक स्वरूपात दिसेल. हे ब्लड मून असेल. पूर्वोत्तर भारतात विशेषतः कोलकाता येथे याचे उत्तम दर्शन होईल. याशिवाय दिल्ली, मुंबई, जयपूर, लखनौ, पटना, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता येथे आंशिक ग्रहण दिसेल. खगोलशास्त्रानुसार हे पूर्ण चंद्रग्रहण असून याला ब्लड मून म्हटले जाते. म्हणजेच त्यावेळी चंद्र पूर्णपणे लाल रंगात दिसेल. आणि हे ग्रहण भारतात दिसत असल्यामुळे याचा सूतक काळही मान्य असेल आणि सर्व नियम लागू होतील. प्रिय दर्शकांनो, आपण सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ लाईक करा. आता जाणून घेऊया की चंद्रग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका चुकूनही करू नयेत. सर्वप्रथम ही गोष्ट समजून घ्या की चंद्रग्रहणाचा सूतक काळ सकाळी 5:06 पासून सुरू होईल. त्यानंतर जर तुमच्या घरात गर्भवती महिला असेल तर तिने चुकूनही घराबाहेर जाऊ नये. दुपारी 3:20 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल. त्यानंतर घरातील गर्भवती महिलेने विशेष लक्ष द्यावे की चंद्राची किरणे तिच्या गर्भावर पडू नयेत. अन्यथा या चंद्रग्रहणाचा दुष्परिणाम गर्भातील बाळावर होऊ शकतो. जर तुम्ही महिला असाल तर चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही तेलाने मालिश करू नका. डोक्यावरही तेल लावू नका. अन्यथा तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती कमजोर होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला नवग्रहांची पीडा सहन करावी लागू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी चुकूनही तुळशीला पाणी अर्पण करू नका आणि तुळशीला स्पर्शही करू नका. अन्यथा तुम्हाला विविध दोषांचा सामना करावा लागू शकतो, जसे की शनी दोष, मंगळ दोष, राहू दोष इत्यादी. नवग्रहांची पीडा सुरू होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने याची विशेष काळजी घ्यावी की चंद्रग्रहणाच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये. तिसरी गोष्ट, जसेच सूतक काळ सुरू होईल तसे पैसे देणे घेणे टाळा. जर तुम्ही व्यापारी असाल तरीही सूतक काळानंतर कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका. अन्यथा त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. तुमचा व्यवसायही कोलमडू शकतो. त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्या. चौथी गोष्ट, चंद्रग्रहण लागल्यानंतर पती-पत्नीने एकमेकांपासून अंतर ठेवावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे. सूतक काळ सुरू झाल्यानंतर पती-पत्नीने भांडण करू नये. जर तुम्ही या दिवशी घरात वाद घातला तर तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा वास होऊ शकतो.
देवी देवता तुमचे घर कायमचे सोडून जाऊ शकतात. घरातील बरकत नष्ट होईल. संपूर्ण वर्षभर तुम्हाला गरिबी, समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही तामसिक अन्न जसे मांस, मासे, अंडी यांचे सेवन करू नका. जर तुम्ही नशायुक्त पदार्थांचे सेवन करत असाल तर 3 मार्चच्या संपूर्ण दिवशी अशा वस्तूंना हातही लावू नका. अन्यथा या चंद्रग्रहणाचा परिणाम तुमच्या जीवनावर असा होईल की त्यानंतर तुम्ही आयुष्यात जे काही निर्णय घ्याल त्यातून तुम्हालाच नुकसान होईल. मित्रांनो, अनेक लोक मंगळवारी केस कापतात. तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या या चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही केस कापू नका आणि नखेही कापू नका. चंद्रग्रहणाच्या दिवशी केस आणि नखे कापणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीवर कर्जाचे ओझे वाढते असे म्हटले जाते. मित्रांनो, या दिवशी चुकूनही घराच्या मुख्य दरवाजावर चप्पलजोडे ठेवू नका. तसेच घरातील झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे चंद्रप्रकाश त्यावर चुकूनही पडणार नाही. शास्त्रांमध्ये आणि वेदपुराणांमध्ये लिहिले आहे की जो व्यक्ती चंद्रग्रहणाच्या दिवशी मुख्य दरवाजावर चप्पलजोडे ठेवतो त्याच्या घरात नकारात्मक शक्तींचा वास होतो. त्या घरातील बरकत पूर्णपणे थांबते. झाडू स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते. म्हणून वेदपुराणांमध्ये सांगितले आहे की चंद्रग्रहणाच्या दिवशी चंद्रप्रकाश घरातील झाडूवर पडू नये. आता जाणून घेऊया त्या उपायांविषयी जे या ग्रहणाच्या काळात केल्यास तुमच्या जीवनात धन, नशीब आणि वैभवाचे दरवाजे उघडतील. पहिला उपाय, घरात धनागमनासाठी महाउपाय. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की या चंद्रग्रहणानंतर तुमच्या घरात धनप्राप्ती वाढावी आणि येणाऱ्या पैशात वाढ व्हावी तर एक सोपा उपाय करा. चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी एक पितळी वाटी घ्या, त्यात गंगाजल भरा आणि त्यात 1 रुपयाचे नाणे टाका. त्यानंतर चंद्रग्रहण 3:20 वाजता सुरू होण्यापूर्वी ही वाटी घराच्या छतावर अशा ठिकाणी ठेवा जिथे चंद्रप्रकाश थोडासा पडेल. पुढील दिवशी म्हणजे 4 मार्चच्या सकाळी स्नान करून ती वाटी खाली आणा. गंगाजलात ठेवलेले ते नाणे तुमच्या कपाटात किंवा तिजोरीत जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. फक्त हा उपाय या चंद्रग्रहणाच्या दिवशी करा. कारण या दिवशी फाल्गुन पौर्णिमाही आहे आणि असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करतात. हा उपाय केल्यानंतर ते नाणे माता लक्ष्मींचा आशीर्वाद बनते आणि घरात धन आकर्षित करते. त्यामुळे घरातील धनवाढ होईल आणि माता लक्ष्मींची कृपा कायम राहील. पुढचा उपाय, राहुकेतूच्या दुष्प्रभावातून मुक्ती. जर एखाद्याची राहुकेतूची दशा खराब असेल तर त्याला आयुष्यात अनेक अपयशांचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही असे वाटत असेल की तुमची राहुकेतूची दशा चांगली नाही तर चंद्रग्रहण संपल्यानंतर स्नान करा. घराजवळ पिंपळाचे झाड असल्यास त्या झाडाजवळ जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि 2 लवंगा घ्या. त्या लवंगांचे डोक्यापासून पायापर्यंत 8 वेळा उतारा करा आणि त्या जळत्या दिव्यात टाका. लवंग राहुकेतू दोष कमी करण्यासाठी उपयुक्त मानली जाते. हा उपाय केल्यास संपूर्ण वर्षभर राहुकेतूच्या दुष्प्रभावांचा सामना करावा लागणार नाही. शास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या दिवशी उतारा केलेल्या लवंगा जळत्या दिव्यात टाकल्यास राहुकेतूची दशा सुधारते. त्यामुळे व्यक्तीने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतात. हा उपाय करायला विसरू नका आणि अजून व्हिडिओ लाईक केला नसेल तर लगेच करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे भाग्य नेहमी तुमच्या सोबत राहावे तर चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी किंवा 1 दिवस आधी एक कुलूप आणि चावी खरेदी करा. ग्रहण सुरू होण्यापूर्वी ते घराच्या छतावर ठेवा. पुढील दिवशी 4 मार्चला ते कुलूप चावी एखाद्या मंदिरातील पुजाऱ्याला दान करा. हा साधा उपाय तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडेल आणि नवीन संधी उपलब्ध करून देईल. दुसरा उपाय, दुर्भाग्यापासून मुक्ती. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर शनी दोष, मंगळ दोष किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे तर चंद्रग्रहण सुरू होताच 1 मूठ काळी मिरी घ्या, ती डोक्यापासून पायापर्यंत 8 वेळा फिरवा आणि नंतर ती मातीच्या भांड्यात ठेवून जाळून टाका.
असे केल्याने सर्व दोष नष्ट होतील आणि तुम्हाला हलकेपणा जाणवेल. तिसरा उपाय, घरातील धनवृद्धीसाठी. जर तुम्हाला वाटत असेल की घरात कधीही पैशांची कमतरता भासू नये, तर चंद्रग्रहणाच्या वेळी पूजाघरात लाल कपड्यात एकमुखी धणे ठेवून त्याची छोटी पोटली बनवा. त्यासोबत तुपाचा दिवा लावा. नंतर ती पोटली हातात घेऊन माता लक्ष्मींच्या बीज मंत्र ओम महालक्ष्मी नमः याचा 11 वेळा जप करा. यानंतर ही पोटली आपल्या कपाटात किंवा तिजोरीत सुरक्षित ठेवा. ही पोटली तुमच्यासाठी माता लक्ष्मींचा आशीर्वाद बनेल आणि तुमच्या घरात धनवर्षा सुरू होईल. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या कुटुंबावर कधीही कोणतेही संकट किंवा आपत्ती येऊ नये, तर चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी आपल्या घराच्या अंगणात किंवा मुख्य दरवाजासमोर एक दिवा नक्की लावा. त्या दिव्यात तिळाचे तेल भरा आणि त्यात 2 लवंगा टाकून तो प्रज्वलित करा. जसे चंद्रग्रहण समाप्त होईल, तो दिवा एखाद्या पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली ठेवून या हा उपाय तुमच्या संपूर्ण कुटुंबाला ग्रहणदोषापासून वाचवेल आणि घरातील सर्व सदस्यांना सकारात्मक ऊर्जेचा आशीर्वाद देईल. मित्रांनो, जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती बराच काळ आजारी असेल, तर चंद्रग्रहण सुरू झाल्यानंतर एक मूठ काळी लवंग घ्या आणि त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत 8 वेळा उतारा करा. त्यानंतर त्या लवंगा लाल कापडात बांधून ठेवा. पुढील दिवशी म्हणजे 4 मार्चला ती पोटली एखाद्या मंदिराबाहेर बसलेल्या भिक्षुकाला दान करा. असे केल्यास घरातील आजारी व्यक्तीवरील नकारात्मक ऊर्जा किंवा समस्या त्या लवंगांसोबत निघून जाईल. हा उपाय केल्यानंतर तुम्ही स्वतः पाहाल की आजारी व्यक्ती हळूहळू बरी होऊ लागेल. आता जाणून घेऊया भाग्यशाली राशींबद्दल. सर्वप्रथम भाग्यशाली रास आहे मेष रास. हो मित्रांनो, या चंद्रग्रहणानंतर भगवान भोलेनाथांचा सर्वप्रथम आशीर्वाद ज्यांच्यावर होणार आहे, ज्यांचे नशीब पूर्णपणे बदलणार आहे, ज्यांच्या बंद नशिबाचे कुलूप उघडणार आहे आणि ज्यांच्या व्यवसायात बदल होणार आहे, ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांचा जो व्यवसाय बंद पडला होता, तो या चंद्रग्रहणानंतर आपोआप सुरू होताना दिसेल. तुम्ही स्वतः लक्ष द्या, जो व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता, तो पुन्हा वेगाने चालू लागेल. भगवान भोलेनाथांची तुमच्यावर अशी कृपा होईल की जीवनातील अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. सर्व बाजूंनी पैसा येऊ लागेल. जे शत्रू होते तेही तुमच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करतील. या चंद्रग्रहणानंतर ज्या ज्या ठिकाणाहून तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते, त्या सर्व ठिकाणाहून धन मिळेल. तुमच्या जीवनात इतका पैसा येईल की त्याची वाढ तुम्हाला सांभाळणे कठीण जाईल. दुसरी अद्भुत आणि आनंददायी रास आहे मिथुन रास. या चंद्रग्रहणानंतर मिथुन राशीच्या लोकांना नोकरी मिळू शकते. जर तुम्ही आधीच नोकरीत असाल तर निश्चितच तुम्हाला पदोन्नती मिळेल. दीर्घकाळापासून दुर्भाग्यामुळे अडकलेली कामे या ग्रहणानंतर आपोआप पूर्ण होऊ लागतील. तुमच्या नशिबाचे दरवाजे निश्चितच उघडतील. दुर्भाग्य तुम्हाला पूर्णपणे सोडून जाईल आणि तुमचा भाग्यकाल सुरू होईल. यानंतरची रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या सर्व जातकांसाठी भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद दोन्ही हातांनी बरसणार आहे. तुमचे भाग्य प्रबळ होणार आहे. या चंद्रग्रहणानंतर तुमचे विरोधक आणि शत्रू तुमच्यासमोर नतमस्तक होतील. त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा. जीवनातील सर्व अडचणींमधून बाहेर पडण्याचा तुमचा काळ जवळ आला आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर येणाऱ्या मोठ्या अडचणी आणि समस्या हळूहळू संपतील. परदेश गमनाचे योगही तयार होत आहेत. पुढील रास आहे धनु रास. धनु राशीचे जे लोक दीर्घकाळापासून आजारी होते, त्यांना आता आजारातून आराम मिळेल. जे विरोधक आणि शत्रू होते, ते तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. घरात भरभराट होईल. पैसा आणि समृद्धी वाढेल. जर तुमच्यावर शनी दोष, मंगळ दोष किंवा 7.5चा प्रभाव असेल तर त्यातूनही तुम्हाला मुक्ती मिळेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, ग्रहण हे भीतीचे प्रतीक नाही, तर आत्मपरीक्षणाची आणि सकारात्मक बदलाची संधी आहे. योग्य आचरण,
शांत मन आणि दृढ श्रद्धा असेल तर कोणताही ग्रह तुमचे नुकसान करू शकत नाही. या पवित्र क्षणी भगवान शिवांचे स्मरण करा, माता लक्ष्मींचा आशीर्वाद मागा आणि आपल्या घरात प्रेम, शांतता आणि समृद्धीचे दीप प्रज्वलित ठेवा. ईश्वर तुमच्या आयुष्यात आरोग्य, आनंद आणि अपार यशाची वर्षाव करो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. धन्यवाद. हर हर महादेव.